त्याला काय झालं नाटक करण्याचं नाही फोन नाही लागायला काही नाही नाही काय लागला काय कुठं लागले काय नाव काय सांग पूर्ण अल्लाउद्दीन दानोळी येथे गेल्या काही महिन्यापासून भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून एकाच परिसरातून 2 दुचाकी चोरीस गेल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। 3 दिवसापूर्वी माळवाडी येथील विनायक दळवी यांची स्प्लेंडर दुचाकी घरासमोर चोरीस गेली होती। या घटनेचा तपास करण्यासाठी ग्रामस्थांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकी घेऊन जात असलेला संशयित व्यक्ती आढळून आला। सीसीटीव्हीच्या आधारे ग्रामस्थांनी संशयिताचा शोध सुरू केला। तो दानोळी येथील माने यांच्या घरात भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे जाऊन अल्लाउद्दीन गोलंदाज याला ताब्यात घेतले। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली। गोलंदाज हा बांधकाम कामगार म्हणून दानोळीत वास्तव्यात असल्याचे सांगण्यात आले। त्याने परिसरातील अन्य घरांमधील साहित्यांचीही चोरी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। दरम्यान पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयित अल्लाउद्दीन गोलंदाज याला ताब्यात घेतले। दानोळी तसेच परिसरात यापूर्वी झालेल्या अन्न चोरीच्या घटनांमध्येही याच संशयिताचा सहभाग आहे का, तसेच त्याच्याकडे चोरीचे अन्य साहित्य आहे का, याचा तपास जयसिंगपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे दानोळी परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी चोरीच्या इतर घटनांचाही तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। लाईव्ह मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे।